हिललाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या गणेश नगर परिसरामध्ये काल दुपारच्या सुमारास एका व्हॅन ड्रायव्हरला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीनंतर त्या व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या आपल्यासोबत तेच आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काय सांगताल, नेमकं काय झालं होतं? काल 8 एप्रिल 2026 2:15चा वेळ असेल. मी गाऊन मार्केटमधून भाटिया चौकात जात असताना अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे तिथे, त्या रस्त्याला चाललो असताना व्हॅननी मागून एक रिक्षा टेम्पो ब्लू कलरचा मला ओव्हरटेक करत होता. त्याच्या मागोमाग एक बाईकवाला, 2 सरदारजी त्याच्यावर बसले होते, बाईकवरती आले आणि तो टेम्पो रिक्षा चालक पुढे जाऊन त्याने अचानक ब्रेक लावला आणि ते बाईकवरती ते सरदार, त्यांना जजमेंट जमलं नसेल तर त्यांनी माझ्या गाडीवरती ठोकले गेले ते लेफ्ट साईडच्या दरवाजाला. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या गाडीला, त्यांची गाडी आडवी लावली आणि 13 गलती आहे म्हणून ते मला खाली उतरवलं. माझ्याकडनं गाडीची चावी घेतली आणि त्यांनी माझा मोबाईल घेऊन त्यांच्या फोननी त्यांच्या कुणाला तरी फोन करून अजून 2-3 सरदारांना बोलवलं आणि त्यांनी मला तिथं शिवीगाळ करून मारायला सुरुवात केली. मारल्यानंतर त्यांनी मला बाईकवरती बसवून पुन्हा गणेशनगरमध्ये घेऊन गेले. त्याच्यानंतर मला एका घरामध्ये घेऊन जाऊन तिथं पण मारहाण केली आणि तू कुठं राहतो? मी म्हटलं मी सुभाष टेकडीला राहतो. बोलतो जेबीम वालों का एरिया, क्या उखड़ ले गया वो जेबीम वाले, आणि अशा त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली आणि मला असं मागं पकडून माझ्या गळ्यातली 3 ग्रॅमची चेन, ते 4 जण होते, आणि माझ्या कानातले बाळ्या, गळ्यातली चेन आणि कानातल्या बाळ्या त्यांनी काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर मला परत बाहेर आणून परत मारायला लागले. तर मी तिथून पळालो आणि गणेशनगरच्या रिक्षा स्टँडजवळ पोहोचलो. तिथे 3-4 रिक्षा उभ्या होत्या. मी 2 रिक्षावाल्यांना रिक्वेस्ट केली की मला एक तर हॉस्पिटलला सोडवा किंवा मला हिललाईन पोलीस स्टेशनला सोडवा. तर मला कोणी मदत केली नाही. तर तिसरा रिक्षावाला मला बोलला बस. तर मी त्याच्या रिक्षात बसलो असताना तो सरदारजी माझीच व्हॅन घेऊन तिथं आला आणि मला म्हटलं, त्या रिक्षावाल्याला दम देऊन मला म्हटलं गाडीत बस. मी व्हॅनमध्ये बसल्यानंतर मला पुन्हा गणेशनगरकडे घेऊन गेला आणि मला स्टेअरिंगवर बसून माझा व्हिडिओ बनवला का बघा हा व्हॅनवाला दारू पिऊन व्हॅन चालवत होता म्हणून आम्ही याला मारहाण केली, आणि अशा प्रकारे त्यांनी माझा व्हिडिओ बनवला. तर मला प्रशासनाला एवढेच सांगायचं आहे. पोलीस स्टेशनला गेलो होतो मी. त्यांनी मला फक्त एक पेपर लिहून सेंट्रल हॉस्पिटलला पाठवलं. माझी कुठल्याही प्रकारची तक्रार घेतलेली नाही आहे. त्याच्यानंतर मी इथं आल्यानंतर धुमाळ साहेब आले होते. त्यांनी माझा लेखी जबाब घेतला, परंतु माझ्या गळ्यातली चैन आणि बाल्या मला धरून त्यांनी काढून घेतल्यात. असं न लिहिता त्यांनी मारहाण करताना चैन आणि कानातल्या बाळ्या गहाळ झाल्या असं लिहिलेलं आहे. म्हणून मी त्या स्टेटमेंटवरती सही नाही केली, तर मला अजूनपर्यंत पोलिसांनी काही मदत केलेली नाही आहे. तर मला पोलीस प्रशासनाला, ACP DCP साहेबांना एवढंच सांगायचं आहे, तर कृपया करून अशा घटना घडू नका देऊ. आपलं उल्हासनगर तुम्ही चांगल्या प्रकारे, असं गुन्हेगार लोक फिरतात आहेत, त्यांना काहीतरी शिक्षा कराल हीच माझी विनंती.